बघा तो ब्रिटिशकालीन पूल होता बघा कसा तुटला. त्याचा तुटाचं कारण एक मात्र तिथं वाचले. समजा 10, 12, 15, 20 अशा लागल्या तर लगेच बाबा दादाला फोन करतात. दादा मला इथं पाहिजे हे कामासाठी. दादा म्हणून अरे कणाला फोन करते या आवश्यक गोष्टीसाठी मला फोन करतात. पाणी पिण्यासाठी वापरतात. हे कपडं भांडी कोणाला अंग धुवून हातपाय धुवून सगळ्याच मनाई. इज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. तर आता उठल्या आज रविवार. काल थोडा आराम केला व्हिडिओ काही करला नाही. आज बरं व्हिडिओ चालू करू. तर आता दुकानावर जायला निघा. सकाळचं वाजल्या 6:30 वाजल्या. चला मग दुकानावर जायला निघू. पाणी पडतं. पाणी म्हणजे खतरनाक पाणी पडतं. जाम म्हणजे जामच पाणी पडतं. प्रशासनाने सगळा अलर्टवर ठेवलेला का अत्यावश्यक सेवा असेल तर तुम्ही घरांच्या बाहेर निघा आता घरामध्ये सुखरूप राहा. आपण कसं पाणी पडला आपल्याला वाटला पका पाणी पडला आपण निघतो लई कुठे धबधब्यावर. तसा न करता आपण कुठं जायचं माहिती का फार्म हाऊसला जायचं. कारण की धबधबा आपल्यासाठी जीव घेणं असताना. धबधब्याचा कवा पाणी फास्ट येईल कवा स्लो होईल पण सांगू शकत नाही. कारण की कवा कसा धरणांचा पाणी सोडताना तो पाणी कसा डायरेक्ट प्रवाह त्या पाण्याचा जास्ती असतं. कोण वाहून जातं कोणाला काही दुखापत होतं. वर्षा पडतान बिरतान पाय स्लिप मरतात. आता कशी जागा सगळी चिकाड असते त्यामुळं कुठं धबधब्यावर जाल तर योग्य ती काळजी घ्या. शक्यतो आपण आपला कसा उत्साह वाढतो गेलो. आपण कसं असं वरती जायला बघतो. आपण वरती गेलो पाय सरकला वर्षा खाली पडला तर दुखापत कोणला होऊन शेवटी आपल्यालाच होत ना. आपल्यामुळं त्रास कोणला आपले घरचे माणसं न होऊन बाबा हात मोडला पाय मोडला तो आयुष्यभराचा त्रास आहे. त्यामुळं असा धबधब्या पुढे गेलं खालीच बसून राहा. वर्षा पाणी पडतं त्याचा फक्त आनंद घ्या. त्याचा बघा डगरा वगैरे पडता येईल नंतर तो कुठं डगर टाकल्या बरादा म्हणून. आता दुकानावर जायला निघता. चला सरकारने सगळे घराच्या बाहेर निघू नका. घरात बसा आणि सुखरूप राहा. त्यासाठी काल सगळे पोरांना सुट्ट्या दिली त्या शाळेंचे बाबा तुम्ही शाळेत जाऊ नका घरामध्ये राहा. तर आता चला दुकानावर जायला निघू. बाबू 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 वाचलो 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 नाही लांब. चला आमचे जीवलग मित्र अविनाश मच्छिंद्र पाटील यांची इंडियन आर्मीमध्ये निवड झाली आणि तो आता ट्रेनिंगसाठी गेलेला. चला 6 महिने तरी ट्रेनिंग आहे. 6 महिने. गाईज पोचलो दुकानामध्ये. सगळा मावरा मस्त लावून झालेला. मावरा तर कवाद लावले वाजल्यानं आता 10 वाजलेला आहे. बरं पहिले नाश्ता करून दिला मग बरं धंद्यावर जातो. तसं आपल्या बाटलीला तिकडे बसवलेला आहे. आज बघा नाश्त्यासाठी आंघोळी मस्त सुकड आणि ते टकल्यानं आपलं डेट खायला जाम भारी लागतं. लवकर खायासाठी या. मस्त भाकरी आणल्या 1 2 3 4 5 6 किती आणल्या किती का ना असं. चला या जेवासाठी या. जाम पाणी भरतं जाम म्हणजे जाम पाणी भरतं. माझा बॅनर बघा कसा सरकला हवळा पण जाम आणि इकडं बघा पाणी आवरा पडतं का डायरेक्ट अंगावर येते. त्यामुळं सगळं असं ठेवलं. बरं गिराक येतं बरोबर बघून घेतं. वाजल्यानं 12 वाजलं. खतरनाक पाणी पडतं. हां सर आता लरून काही फायदा नाही. तुला समजा नाही का बघायचं. मी का ना त्यावर लक्ष देतो रोजच्या प्रमाणे. मनावरला मागच्या येऊन ठोकला रस्त्यामध्ये मध्ये या होता तेव्हा इथं लागला बरोबर. झाड असा खाली पडलेला. आता मी कसा रोजचा येतो तेवढा कोण बघते नाही का मग तो लागला दंदिशी. मनावरला पाठशा कोण ठोकले तेव्हा का झाडाच्या खेळल्या गेल्या हो. आणि इकडं बघा यो आपला झाड होता आंब्याचा तो मुरांशा खाली पडला. हो कसा निघला बघा खालचा डायरेक्ट खाली पडला. नशीब बाथरूमला मोडले. बाथरूम नाही तसं आपल्या घरानं वेगळा बाथरूम आहे हे वेगळं. ते कसं भाडोतऱ्यांसाठी बनवलेलं होतं. झाड तुटला डायरेक्ट खाली डायरेक्ट. अरे जरा याला कचरा करता नाही बघा म्हणून मी डायरेक्ट कॅरेटच जेवण आलो यांचं. बघा आंब्याचं झाड तिकडं काढून ठेवले. चला आता आपली सोन्याला बघायला. सोन्यात 4 दिवस झाले घरांना नाही झाल्या.
माहीत आहे का तुला? तुम्ही सांगतच नाही असं. सांगत नाही. आता बघतो त्याला गर्लफ्रेंड भेटले कुठली तरी, तर तिचे मागं पाला तर सोन्या. म्हणून तर आता पहिले सोन्याला बघायला दादा. 2 वाजल्या, जेवलो तर नाही, जेववर मक्षा. पहिले आले सोन्याला बघायला. 3 ते 4 दिवस झालं घरांशा गायब. रच्चे पकडून हल्ला होता मी कुणाच्या घराची वर्षा पत्रांशा. त्याला जावाला दिला, जावाचा सोडून तो पलट झाला. तर आता रच्चं बरं 11 वाजता रच्चे मी हल्ला होता. म्हणजे कंटाळा गेला. बरं तो सकाळचे वर्जन आज कसा रविवार होता त्यामुळे काही जायला भेटला नाही. तर बरं आता बरं त्याला बघून होता, त्याला बरं पिंजऱ्यान टक्का बरं डायरेक्ट टेन्शन दिला सालेने. लारा प्याराचा आहे ना, म्हणून गवसाला जायला लागतं. तसा म्हणजे तो कसा इंग्लिश आहे, तो म्याव बोल नाही, म्याव म्याव असा करी नाही. कोणी मरला तर मार खाऊन घेतं, म्हणून त्याला बघायला जायला लागतं. आणि एकदा तो रस्ता विसरला तो वापस येणार नाही घरा. म्हणून ते त्याबरोबर त्याचा मित्र त्यालाच सेम टू सेम दिसायला बी तसाच दिसते. त्याच्या नांदान तो जात असते. आता बघू भेटतं का नाही. पहिल्या जंगलामध्ये चला या. नारळीची धारा, सुपारीची धारा बघू. आता इकडं जसा लपला होता रच्चे म्हणजे आता इकडं वापस चला बघा. तिथे वेगवेगळे प्रकारची झाडं लावलेली आहेत. तिथला खाला मी खोरून तरी कोण बोलायला कोण नाही आपल्याला. आपली घरचीच सगळी. तिथं बसली. काल रच्ची 11 वाजता मी पकडून नेल्याला, म्हणून डायरेक्ट इथे निघायला आलो. क माहिती आला इथं असा. आणि अजून बघा, अजून आमचा कौलांचा घर आहे, ते आपला कुणालचा घर आहे बघा. असा बघा दिसला का तुम्हाला? हे बघा बसले, गपचूप बसलेला. पकडता त्याला आता. हे बघा निसर्ग त्याची 11 वाजता आहे. ते मिशनीला घेऊ मी चाललो होतो. चला या हे बघा 2 पत्रांच्या मधींच्या घुसाचा. मदतीला नावते मांडा बाई बाहेर असतात कॉलेजमध्ये. चला या. यो बघा याला घेतला साला घरांच्या पलाते. करणार काय, किती पकडून हाणू मी, एकटा कक करायचा. चला यो बघा याला हल्ला घरा. आता याला इथंच ठेवीन. कारणारच नाही याला 4 महिने बाहेर. तर निघा आधी बघला लगेच पास मारीन जा तिकडे. चाल्या हक्कच नाही सांगून निघरे. चादर बी इथंच राहा, मी शाळाचा नाही माझ्या रूममध्ये हो. पास दिला. काल रची याला 11 वाजता आणली मी, 11 वाजता. तरी हो उलटाच जेवला नाही, कौसा झाला हो. इकडं बा आका पोटला आतमध्ये गेला त्याचा. पोटला वाकडा बी चालायला लागला जरा. वेळ झाले कमाय त्याला. 2-3 दिवस झाले घरात नाही तो. काल रच्ची हल्ला तरी पळाला. खायचा सोडून पहिले पळाला. आता तो बाहेर झाला, पाण्या पावसानं काही चावला तिथंच मरेल ना, म्हणून त्याला घरात आणला पकडून. नेमकीच बघायला तिथे गेलो. मला माहिती आता त्याही जागा ती रडली. तिथंच तिथंच राहा, हलू नको इश्या. सोन्या बाहेर जायचं तुला, बाहेर जायचं आहे. बस बस चल बाय. चल पट चल इकडे चल. या गावासाठी कक या खाण्याच्या मोठ्यात ज्वारीची आणि या ते काही काळे मासे नाही व्हायचे. काले मासे नाहीत ते रावस आहे तो. भातावरा का मला बस रावस. जेवले ना आता काय? तू जेवली? हो. जेवली? हा. मला सोडून जेवली. मग आता मला माहित होतं कुठे गेले तो. हां हां माशी बसतो. मला का माहिती. या किशोरी भी जेवण गेले. जेवण जेवली. चिकनीचे चिकन होता ना, चिकन होता. चपात्या हम्म. तर इथं जेवण या जेवासाठी या. जेवायला बघा कसा ऐकले भात त्याचा आकात ठेवले. त्याला अजून सुरगरला नाही. आता बरं सुरगरला. टाईम बघा इथे किती झाला. टाईम बघा 2:30 वाजलं. सोन्याला गवसता 2:30 वाजलं. गाईज दुपारचं वाजल्या 3 वाजल्या. खरं तर माझ्या नाव अर्धा तास बाकी आहे. यानंतर बरं बर्फाला जात किशोरी संघ मला बोलतं पाण्यात भिजाचा.
पाण्यात भिजायचा, पण इथे एक पण कुटी नाही आहे, त्यासाठी मोठी गाडी घेऊन जात आहोत. तर थोडं निसर्गरम्य वातावरण तो जरा बघून येतो. तर तुम्हाला कुठं जायचं असेल तर आपला हिल स्टेशन उंबारली, मी गुगल मॅपवर टाकला हिल स्टेशन उंबारली, तुम्हाला लोकेशन येईल. तिथं सगळा निसर्ग सगळा भरलेला, डोंगर दरी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघायला भेटतील. तर तिला घेऊन चालले शिरडोनचे नव चालले. आमची नदी आहे, तिला आम्ही न बोलतो. मी नाही बोलत, पहिलेपासून नियम आहेत, ते नियम चालू ठेवण्याची ती आपली जिम्मेदारी आहे. शिरडोनची नदी आहे, तिला न बोलतो. तर ती पाण्यात भरली तर पलावा सिटी पाण्यामध्ये जाते. बरेच जणांना असं वाटतं पलावावाल्यांना डॅमचा पाणी आहे. इकडं डॅम नाही, लक्षात घ्या, इकडं डॅम नाही. डॅम आपला एकच बारवी डॅम. इकडं फक्त आपली नदी आहे, म्हणजेच न. तर तिचा पाणी कसा किती लांब मलंगडपासून ती वाहत येत असतं. तर सगळा पाणी इकडे येतं, इकडंच येत असते. तर आता तिला घेऊन जातो, जरा दाखवता. पाण्यात भिजायचा होता, पण काही भिजायला काही ऑप्शन नाही म्हणून बरं फक्त दाखवून तुला येत आहो. जर आपल्याला समजा इथं काही इटांची घरात लागली, समजा 10, 12, 15, 20 अशा लागल्या, तर लगेच बाबा दादाला फोन करतात, दादा मला इटा पाहिजे, हे कामाची. दादा म्हणून अरे कणाला फोन करते, या आवश्यक गोष्टीसाठी मला फोन करतात, 10 इटांसाठी मला फोन करते, गाणं बोलतं हे असं. दादा माझ्या भडकतं मला उलट वर्षा ज्या मी असं बघा. आता दुसऱ्यांची वस्तू आहे, त्यांना इचरणं आपलं काम आहे. त्याचा डायरेक्ट घेऊन जायचं नाही. समोरच्या माणसाला इचरायचा बाबा झालं बघा. समोरची माणसं कसं वाटतं बाबा मला इचरलं नाही, माझी वस्तू असून डायरेक्ट घेऊन गेला. आपला राजादा तसा नाही, त्याला तरी मी सांगत असतो की बाबा मला या गोष्टी पाहिजे, आणि असा डायरेक्ट कोणची वस्तू घेऊन जात नाही. लक्ष द्या. चला या तुम्हाला आता मस्त निसर्गरम्य वातावरण समोर बघा. मस्त भारी पोरा आणि 2 पोरी आहेत, मस्त खेळतात. या साईडला बघा काच पण या साईडला बघा, या आपल्या मोठ्या मोठ्या 2 खदानी आहेत. या आवरी आहे, याच्या अशा 2 होती. ती बाजूला मोठी खदान आहे, तर तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये दिसत नसेल. आणि तेव्हा ते मासं बाहेर नाही. अरे याचं पाणी येऊन टोटलच बंद करून टाकला, पाणी निघून कुठे बाहेर येतात. त्याला खाली नाला ठेवला असू शकतो. तेवढा पूर्ण पॅक भरला. ती मोठी दिसते ना, लई खतरनाक आहे. ती ओन पण जाम आहे. ही तरी काही नॉर्मल आहे, काही वाटत नाही. ती लई खतरनाक आहे. ते मासं आहेत, मासे आपल्या गावालाही सोडला असतात, आणि यांना कोण पकडीत नाही. लक्ष द्या. तरी कोण येताना सगळं रच्चे 2 वाजता गलटकतात, त्याला खायचं असतं. म्हणून कसं आपल्या गावाला कोण येला काही, कोण गलटकल्यावर गाव कोणला काही बोलत नाही. पकडून ती पकडणार, 1-2 पकडतील बस. आणि या साईडला खाण आहे, तुम्हाला दाखवता मी प्रत्यक्ष. त्या साईडला मला आता दाखवलं, टन मारून दाखवता मी. आज तुम्हाला प्रत्यक्ष सगळा दाखवासाठी मी इथं गेलेले आहोत. या आपल्या सगळ्या कोलीगावच्या खदानी आहेत. या ज्या 2 तुम्हाला दाखवल्या त्या हेडूसनच्या, ही आपली कोलीगावची ही जी खदान आहे. कुठं खाली चालता का आता? खाली नाही रे, इथं खाली जायला रस्ता होता, तो आता बुनले थोडा. ही जे खाण आहे ना, ते खाणीचं पाणी पियासाठी वापरतात. हे कपडं भांडी कोणाला अंग धुवून हातपाय धुवून सगळ्याच मनाई. याचा पाणी आहे जो फक्त पियासाठी वापरला जातो, जो शुद्ध पाणी आहे. आता पावसामुळे तुम्हाला तो थोडा गढूळ वाटत असेल, कारण की वेगवेगळ्या ठिकाणचे कसं पाणी येतं, ते मातीचं असतं म्हणून. आणि याचा शुद्ध पाणी एकदम जो पियासाठी वापरला जातो. ते काहीच कोणाला एंट्री नाही आहे. हां, तुम्हाला पियाचं असेल हांड हाना तर भरून घेऊन जा. चला आता ही पुढं तुम्हाला दाखवत. आता पुढं एवढं शुद्ध पाणी आहे. हां, एकदम शुद्ध पाणी आहे. ते माझी मासं बी नसतील, हे असं वाहून आलं चढणीचं मासं, तर तेच आता हे मासं पण सोडित नाही, कारण की पियासाठी शुद्ध पाणी वापरला जातं. सगळा इथलाच पाणी पाहिजे ना. आपण समजा इथं आलो कुठले कामाला, तर इथलाच पाणी पित असतो. तर ती आपली कोलेगावची खदान ती बघ समोर दाखव. आता इथून टावर लावून जाणं म्हणजे गाडी माझी फसल चिखल पुरं सगळा. ती जी खदान आहे थोडीशी पुरी ओव्हरफ्लो झालेली आहे, सगळ्या खाणी फुल भरलेल्या पाण्यामध्ये. चला आता आपण चालूया शिरडोनचे 9. तुम्हाला आता पाणी दाखवता इथं किती भरला असेल. इथला पाणी भरला म्हणजे याचा अर्थ समजा पलावा सिटीमध्ये पाणी घुसला, कारण की खाडी आपली नदी आहे इकडे मोठी आहे. पुढे गेल्यावर अर्धा ते लोडावाल्यांनी कचरा टाकून ढिगारे टाकून मातीचा अर्धी दिला की त्याच्यामुळं तो पाणी आहे तो लोडामध्ये सगळीकडे पसारतं असा. तर तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवलं इथं पाणी आहे. आणि इथला ब्रिज पण तुटला, जो ब्रिटिशकालीन पूल होता बारीकसा, तो तुटला असा, कारण याच्या अगोदर नवीन पूल बनवलेला आहे. ती सोय सरकारने पहिले केलेली, कारण की समोर मेळा आहे ना त्यासाठी.
हे म्हाडासाठी स्पेशल बनवलेला तो पूल आपल्यासाठी नाही, म्हाडासाठी स्पेशल. बघा मस्त सुंदर अति सुंदर असा वातावरण आहे इथला. तो आपला हेडुसन गाव हेडुसन नर्सरी इथे. अरे मस्त झाडं वेळेस बघ यायला लागेल इकडे. इकडे झाडीच पण आहेत. अरे मी बरेच वर्षानंतर आलो असं वाटतं मी इकडे. हा बघ ना. चला या तुम्हाला प्रत्यक्ष दाखवला ही पाण्याची लाईन आहे. आणि या साईडला बघा तो ब्रिटिशकालीन पूल होता. बघा कसा तुटला. त्याचा तुटाचं कारण एक मात्र की तुम्हाला यादीचं असेल की जलपरीक बोलतात त्याला. त्या नाव तर आता मला येत नाही. त्याच्यामुळे कसा जो भाव जास्ती झाला, त्याच्यावर ताण जास्ती आला म्हणून तो वाहून गेला. तो वाहून जाणारच होता कारण की जाम जुना विचार करतो किती कालांचा असेल. आणि याचा प्रवाह पाणी कसा जो तुटल्यामुळे पाणी डायरेक्ट काल जास्ती होता पाणी, आज जरा कमी आहे. प्रत्यक्ष हिला आणले बघ बाबा मार उडी एकूच काही टेन्शन नाही आहे. उडी मरली तरी काही माणूस डुबणार नाही. फक्त वाहत जण आणि पुढे जाऊन तिथं बंधारा आहेत डगरा आहेत तिथं जाऊन आटकन इथून काय वाहणार नाही. टेन्शन नको जाऊ दे. समोर शिवमंदिर आहे आणि बाजूला स्मशानभूमी आहे. तिला तिथं नेतात आता दाखवायला. बरं कसा पाण्याने गेला. तो पहिले सरकारने पूल बनवलेला. त्यांना सरकारला माहीत असतं बाबा कुठं वाहणारं ट्रेन आहे. प्रत्येक ब्रिजची नोंद असतं सरकारजवळ किती कालांचा आहे कुठला आहे ट्रेन आहे. समोरच म्हाडा सिटी आहे. 15 ते 20 लाख रुपयांत रूम रजिस्टर करून यांना रजिस्टर भेटतं. आपलं रजिस्टर बंद. पण आपला रजिस्टर कसं चालू होतं माहिती का. NA प्रॉपर्टी म्हणजे आता हे कसं लिगली आहे त्याला बोलतात लिगली. तेव्हा तो आपला रजिस्टर होतं. इनलिगली याला रजिस्टर होत नाही. पहिले जागा बघा मालकी हक्काची काय NA प्रॉपर्टी म्हणजे आपली जमिनी. ती जमिनीची चाचणी केलेली असते. फायर ब्रिगेडची गाडी ॲम्ब्युलन्सची गाडी प्रत्येक गोष्टी तिथपर्यंत समजा अत्यावश्यक सेवा झाली काही प्रॉब्लेम झाला तर तिथपर्यंत गाडी जायला मदत सोपा झाला पाहिजे मार्ग. त्यासाठी ती सगळ्या गोष्टी जमिनीचं परीक्षण सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा ती NA प्रॉपर्टी होते. तशीच नुसतीच NA प्रॉपर्टी होत नाही. आपल्या वाटला माझा सातबारा आहे म्हणजे मी काही पण करू शकतो असा नसतं. आपला सातबारा कितपर्यंत फक्त जमिनीचे 3 फूटचे खाली सरकारचे कब्जा नसते. बघा किती मस्त वाटतं. कलर बघा मस्त होईल. अजून तिकडं बनायचं बाकी आहे. त्या किती बिल्डिंग असते मला पण माहीत नाही. अजून या साईडला काम बाकी आहे. चला आता तिला तिकडं नेता पाण्यानं उडी मारायला. भारी वाटतं बघ. चला या इथं आपण पोहोचलेलो आहोत. अरे वा हे बघा खाण एकदम तुडुंब भरलेली आहे. आणि ती मी तुम्हाला दाखवला जे खाणीचं आपण पाणी पियासाठी वापरतो तो पाणी इकडं ये खाणी नेतं. इथून पास होऊन खालच्या मार्गाला जातं. या बघा पाणी इशा आपले कोलेगावांच्या बाहेर निघत असतं. इथेच आपले कोलेगावाची एकदम बाँड्रीवर ही बाँड्री आपली ती बघा. ते साईडला आला हेडुसन बघ कशी मस्त भरली. या इशा बाहेर या बघा असं आवरल्या मोठ्या आपल्याकडे खाणी आहेत. खाणी म्हणजे खदान त्याला आम्ही खान बोलतो. खदान हे ओढ नाही पाणी निघायला इशा आहे. आणि यान मासे नाही आहेत कारण की याला मेमध्ये हिला आठवलेली आणि यांचे मासे होते त्यांना सगळ्यांना मारून खाल्लं म्हणजे इकडलं अर्ध असं आहे. या कळला. अरे इथे काय खवलंय का ती तुम्ही गाणे करते इकडे खवले तो पाणी निघालं रस्ता आपला. ये अरे बघ होते मी ट्राय करून काय बोलतो तू. बघा वातावरण बघा मस्त. या आपल्या कोलेगावमध्ये या भेट द्या आमच्या कोलेगावला एकदा. बघा किती खदानी आहेत किती नाही हे कोलेगावमध्ये खेळ नाही. कोलेगाव हेडुसन उंबारली गाव बाहेर निघलं तर पाऊस. चला या पोहोचलो. पाणी नाही ना त्याची मुला तो प्रॉब्लेम झाला त्यामुळे वापस यायला लागला. पाणी असताना जरा टाइमपास झाला असतं. झाड कसा लोटला लोटला भाऊजीने असं उघडून टाकलं परत खाली भरला ना
असा पुरा लोटला तर तो का फांद्या आम्ही वागल्या मी पुरा लोटला तर असा